तर ऑलमोस्ट 10 वर्षानंतर वेस्ट इंडिज क्रिकेटनी बीट केलं इंग्लंडला. तर लास्ट टाईम ज्यावेळेस वेस्ट इंडिजनी बीट केलं होतं ना इंग्लंडला, ते 2016मध्ये. 2016चा T20 वर्ल्ड कपचा फायनल माहिती आहे का? ज्यावेळेस इंडियामध्ये होस्ट केला होता T20 वर्ल्ड कप आणि जी फायनल झाली होती, कार्लोस ब्रॅथवेट 4 सिक्स मारले होते बेन स्टोकला लास्ट ओव्हरमध्ये. त्यावेळेस जो वर्ल्ड कप जिंकला होता त्याच्यानंतर आज डिफीट केलं आहे इंग्लंडला T20मध्ये. तर एकदम जबरदस्त मॅच झाली. ज्यावेळेस वेस्ट इंडिज पहिल्यांदा बॅटिंग करत होतं, दोन्ही ओपनर लवकर आऊट झाले. ते पहिल्या 7 बॉलमध्ये 2 आऊट झाले होते. दोन्ही ओपनर माघारी गेले ते. तिथून जे बिल्डअप केले शिमरन हेटमायर, रोस्टन चेस, त्याच्यानंतर शेरफन रुदरफॉर्डचे 76 रन 42 बॉलमध्ये, परत जेसन होल्डरची फिनिशिंग, सो ह्यांच्यामुळं 196पर्यंत स्कोर गेला. ही परत एकदा तीच टीम दिसते मित्रांनो, जी टीम आपण बघत होतो 2016मध्ये. क्रिस गेल, पोलार्ड, त्यानंतर आंद्रे रसल, डेव्हन ब्रावो, तशी टीम दिसते आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस डिफेंड करायला आली वेस्ट इंडिज, तर काय बॉलिंग केली आहे मोतीनी. अकील हुसेन जबरदस्त बॉलिंग करत होता. रोस्टन चेस मिडल ओव्हर्समध्ये रन करून दिले नाही. कुठे मॅच हारली इंग्लंड तर मिडल ओव्हर्समध्ये. स्पिनर्सनी एकदम जबरदस्त काम केलं, रन काढूनच दिलेले नाही आहेत. मोतीनी 3 विकेट घेतले, पण 3 विकेट तुम्ही बघितलं असेल तर टॉम बॅन्टन, देन जॅकॉब बेथेल, हॅरी ब्रूक, कॉटन बोल्ट आऊट केलेलं आहे. जे मिडल ऑर्डर होतं इंग्लंडचं ते सगळं ध्वस्त करून टाकलं मोतीनी. सो एकदम जबरदस्त बॉलिंग केली, एकदम जबरदस्त. परत एकदा ही वेस्ट इंडिजना त्यावेळेसचीच टीम दिसती आहे. आता ग्रुप सी ओपन झालेला आहे ऑलरेडी. इथं इंग्लंड एक मॅच हारलेली आहे. तुम्ही जर बघितलं असेल या वर्ल्ड कपमध्ये कोणतीही टीम कुणालाही बीट करू शकते. माझ्या मते हा सगळ्यात टफेस्ट वर्ल्ड कप आहे.